अजून कसं नाही आला माझ्या सुद्या? काय करू बाई मी आता? हे समजे ना यांच्यामुळे झालंय. आता काय जण बळनं स्वतःची नोकरी सोडलीये का? यांच्या लाडक्या ड्युट्यामुळेच गेलीये माझ्या लेकराची नोकरी. हा, आणि सकाळी काय गरज होती का एवढं तन 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 करत बोलायची? पाक खाणं पिणं काढलं माझ्या लेकाचं. जसं काय पोतं पोतं धान खातोय माझा लेकरू. बाई बाप आहे का कसाही आहे? काय गरज होती सकाळी एवढं ताणायची? मला तर काही कळतच नाहीये. मला काय म्हणलीस का? नाही बाई, तुम्हाला कशाला काय बोलू? काही एवढं कुत्र चावलंय का मला? काळजी वाटते ना लेकराची म्हणून बडबड करते एकटीच. टाइम बघा गड्यात किती झालाय. तुमच्यामुळे मला लेक अजून घरी आलेलं नाहीये. तू काय बार काय होय? हा? पोटाला चिमटा बसला की लापसूक घरी. होय हो येईल हो, पण बाप म्हणून तुम्हाला काही काळजी आहे का नाही? एक पोरगा तर गेलाय जेलामध्ये आणि दुसऱ्यानं रागाच्या भरात स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर केवढाला पडणार आहे ते कळतंय का तुम्हाला? त्या जेल मधल्या मुर्द्याला किड पडू दे तिकडं. त्याचा ह्या घराशी काय संबंध नाही. आत्या काय बी काय बडबडताय हो? काय आत्या आत्या, मी काय घाबरती वय कुणाला तेव्हा? हा, नाजूक नारण खाई चापकाचा मार अशी गत आहे तुझी. ऐका ना मी काय म्हणते, जावा ना तुम्ही हुडकून आणणं सुद्धा करला. मला ना लय काळजी वाटते हो त्याची. बघा ना म्हणजे भरला संसार सोडून बायको अशी अर्ध्यात उठून गेली, इथं नोकरी गेली, आबाळ कोसळ त्याच्यावर. मला सांगा मग अशा वेळेत समजून घ्यायचं त्याला का वाऱ्यावर सोडायचं? जा ना शोधून आणा ना मला सुद्धा करला. आहो जावा की सुद्याला हुडकून आणा तुम्ही. अहो चौथीचा जरी असला ना तरी तो माझाच लेख आहे. ह्यो कसला हुडकून आणतोय? अगं ह्याच्या त्याने काय नाही होणार. ह्याचं म्हणजे कसं आहे, चांगल्याला लाताडायचं आणि वाईटाला गोंधळायचं. या म्हातारीचं टोमणं ऐकण्यापरीस ना मी जातो पोलीस स्टेशनला. त्या जामकरला ठाऊक असेल कुठं आहे सुदेतो. याची नुसतीच बडबड असते बस. हॅलो, हा बोल सुधाकर. हाय. नक्कीच सुधाकर शहादे त्या लालीबद्दल काहीतरी माहिती लागली असणार. जामकर ती अशी सांगणार नाही. काही करून काय झालंय ते मला कळायला पाहिजे. त्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. खाऊन ओ जामकर साहेब, जामकर साहेब. हो जामकर साहेब, अहो मी काय गुन्हा केलाय तो सिद्ध व्हायचाय अजून. त्याच्या आधीच मला शिक्षा देत आहे. अहो सिद्ध तर होऊ द्या की. हे काय जेवण दिलंय बघू बी वाटा ना त्याच्याकडे. अहो जरा बरं जेवण द्या की. हो साहेब. जामकर साहेब तुमच्या जामकर साहेब, ओ जामकर साहेब. अरे वा, दोन बायकावाले देशमुख थेट पोलीस स्टेशन मध्ये. नमस्कार. नमस्कार. सुधाकर कुठे आहे? काय म्हणालात? सुधाकर कुठे आहे? सकाळपासून घरात नाहीये, अजून आला नाही परत. आज चक्क तुम्ही सुधाकरची चौकशी करताय, याची नाही. मी तुम्हाला पटलेलं दिसतंय. हा गुन्हेगार आहे ते. अहो साहेब, सुधाकर कुठे सांगा की. त्याला महत्वाच्या कामासाठी बाहेर पाठवलंय जरा. हा असं ना, ठीक आहे. एवढंच विचारायला आलो होतो. येतो. Yes. आप्पा. आप्पा अहो तुमचा अजून एक पोरगा हाय की इथं. त्याचा काय उपयोग नाही. अहो मी काय केलं ते सिद्ध व्हायचंय अजून. पण मी देवा शपथ काय नाही केलं हो. एकदा बोला माझ्याशी, माझी बाजू बी ऐकून घ्या. मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. तुम्ही म्हणाल ते मान्य आहे. मग मला एकदा बोला की माझ्या बरोबर. आलाच आहे तर घ्यायला. हा अहो माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच काय नाही केलं. देवा शपथ मी काय नाही केलं.
माझा आणि लालजींचं काही वाद असतं तर तुमच्या कानावर आले नसते का? पोलिसांचा एवढा मार खाल्ला असता का मी? कधीच कबूल केला असतं ना जर काय केलं असेल तर. मी देवशपथ काय नाही केलं आप्पा. गुन्हेगार कधी गुन्हा कबूल करतो का? हं? त्याला असं पोलीस कोठडीत मारायची इच्छा असते का? हं? अरे तू म्हणतो तू काही नाही केलं, मग तुझ्या विरोधात एवढे पुरावे कसे काय? अहो आप्पा सापडलं नाही, समोर आणून असं आयता आणून दिल्यात पुरावा. म्हणजे म्हणजे अहो साधी गोष्ट आहे आप्पा. कुठला गुन्हेगार असा असतो बरं, खून करतो रक्त तसं सोडून जातो? सांगा. मी काही केलेलंच नाही आप्पा. अहो गोडाऊन मध्ये त्या खुर्चीला भिंतीला सगळीकडे रक्त लागलं होतं म्हणे लालजींचं, असं जामकर साहेब म्हणले. अहो कुठला गुन्हेगार असं मागं पुरावे सोडतो सांगा बरं? मी जर काही केलं असतं तर रक्त पुसून नसतं टाकलं, पुरावे मिटवलं नसते. मी जर का लालजींना खरंच मारलं असतं आप्पा तर त्यांच्या बॉडीची विल्हेवाट लावताना त्यांच्या कपड्यासकट नसती लावली, दागिन्यांसकट नसती लावली. कपडे देवळाची मागं कशाला टाकन मी? हा सोनं तरी कशाला मागं टाकन? आप्पा 100% सांगतो बरं का, याच्यामध्ये मला कोणीतरी अडकवतंय. अब तू नाही केलं तर कुणी केलं मग हे? अहो मला काय माहिती कोणी केलंय, पण मला काय वाटतं माहितीये का आप्पा, हे सगळं लालजीनेच केले. लालजीच मला अडकवतात. अहो आप्पा माधुरीची वेळ नाही का? तुम्ही काय केलं नव्हतं, पण चित्र कसं उभं राहिलं होतं, तुम्हीच काहीतरी केलंय. आठवतंय का? तसंच माझ्या बाबतीत काहीतरी झालं असणार. मग असं असेल तर लाली का गावानं झाली? हा ती का परत येईना? हे बघ, जोर ती समोर येत नाही ना तोपर्यंत मी तुझ्यावर कसं काय विश्वास ठेवायचा? आपण थोडे दिवस वाट बघा, लालजी स्वतःहून समोर येतात का नाही बघा. थोडे दिवस मला साथ द्या. अहो सगळ्यांनी जर का पाठ फिरवली, कोणीच मला साथ दिली नाही तर मी काय कुठं कुठं डोकं फोडू सांगा? अहो तुमचाच आधार आहे मला. तुझ्यामुळे गावात किती नाचक्की झाली माहितीये ना? तोंड दाखवायला जागा नाही ठेवली तू. सगळं 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 कळत आहे मला आप्पा. हे बघा मी निर्दोष मुक्तता होत्या माझी यातनं. तुमची गेलेली सगळी इज्जत परत आणतो का नाही बघा. सगळ्यांना कळलं मी काही केलेलं नाही, फक्त तुम्ही साथ सोडू नका. बघ, तू म्हणतोय जर खरं असेल ना तर मी तुझ्या पाठीशी उभा राहील. पण जर का काही खोटं निघालं, तुझी जर चूक निघाली, तू जर काय गुन्हा केला असेल ना तर तुला सोडणार नाही. मी संपवीन तुला. हा ध्यानात ठेव. आप्पा ती वेळच येणार नाही बघा. उद्याच्या तारखेचे कागद आहेत, जपून ठेवायचं. हा सर. हा झाली तयारी झाली. हो झाले, उद्याच आहे. हा जर रागाच्या भारत झाला त्याच्याकडून सुद्धा. हा ठीक आहे, तेवढं करा सर. साहेब काय झालं? लालजींचा शोध लागला का? गोपाळ नावाचे टेलर, डेड बॉडी सापडली. गंमत गेली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. मला असं शांत बसून नाही चालणार. हा जामकर जे बोलला आहे ते खरंच झालं तर नाही नाही, ती लाली जिवंत आहे. तिची डेड बॉडी कशी मिळणार? हे सगळं तीच करते 100%. दुसरं का कोणी करेल ना? आता कोर्टात फक्त वादविवाद करून नाही चालणार. तो युगंधर अनुभवी आहे. कधी कशी केस फिरवेल काही सांगता येत नाही. मला सर्वांचा विश्वास जिंकायचा असेल तर काहीही करून त्या लालीला समोर आणलं पाहिजे. पण कसं?